नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत. 2027ला जर तुम्ही प्रिपेअर करत असाल, 2027ची MPSCची परीक्षा जर तुम्ही टार्गेट करत असाल, राज्यसेवा तुम्ही टार्गेट करत असाल, तर तुमच्यासाठी हा फार महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर नेमकंच आपण बघितलं काही दिवसांपूर्वी आपल्या MPSCच्या मेन्स परीक्षेमध्ये मोठे बदल झाले. म्हणजे त्यामध्ये आपण बघितलं की ऑप्शनल सब्जेक्ट हा कम्प्लिटली आता वगळण्यात आलेला आहे आणि आपल्याकडे काय उरणार आहे मेन्समध्ये GS 1, 2, 3, 4 आणि एस्से. GS 1, 2, 3, 4 आणि एस्से. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला आता मेन्समध्ये आहेत आणि कंपल्सरी इंग्लिश मराठीचा तो पेपर, क्वालिफाईंग पेपर तो आपला असणार आहे. आणि प्रिलिम्समध्ये आता प्रिलिम्स नेमकीच झाली, 98 कट ऑफ आला. आपल्याला बऱ्याच अपेक्षा होती की त्यापेक्षा कमी जाऊ शकतो वगैरे, पण तसं काही झालं नाही. तर प्रिलिम्स फार महत्त्वाची स्टेज असणार आहे आणि आता आपण ऐकलं आहे की 2 प्रिलिम्स पण होऊ शकतात, 2 प्रिलिम होण्याचे चान्सेस आहेत. तर आपल्याला प्रिलिम्सला आणि मेन्सला दोन्ही टार्गेट करावं आता लागणार आहे, कारण की त्याच्या मागचं कारण असं आहे की GS 1, 2, 3, 4 जर का तुम्ही आतापर्यंतची लेखी तयारी केलेली नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी प्लॅन वेगळा असणार आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत जर GS 1, 2, 3, 4 बद्दल तुम्हाला काही आयडियाच नाही आहे तर तुमची प्लॅनिंग तुमची वेगळी असणार आहे. तर हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापलं समजून घ्यायला पाहिजे. ज्यांनी ऑलरेडी लेखीची तयारी केलेली आहे GS 1, 2, 3, 4 त्यांचं बऱ्यापैकी त्यांनी क्लास केलेला आहे किंवा त्यांच्याकडे नोट्स आहेत, अभ्यास केला आहे, 1-2दा आन्सर रायटिंग केलेली आहे, तर या लोकांची प्लॅनिंग वेगळी असणार आहे. त्यांनी त्यांच्या प्रिलिम्स जर का क्लिअर झालेली नसेल तर त्याच्यामध्ये त्यांनी आपले प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायला पाहिजे आणि प्रिलिम्सच्या अनुषंगाने काम सुरू करायला पाहिजे. ठीक आहे, पण सोबत मेन्सला पुढच्या वर्षी तितका वेळ असणार नाही, तर आपल्याला त्या 3 महिन्याच्या कालावधीत प्रॅक्टिस करण्याची गरज फक्त उरली पाहिजे. तिथे तुम्ही अभ्यास करू शकत नाही. आता हे पूर्वीसारखं नाही राहिलं. म्हणजे तुम्हाला जर प्रिलिम्स तुमची क्लिअर झाली तर तुमची ऑलरेडी तयारी पाहिजे की तुम्ही मेन्समध्ये काय करणार आहे. आणि त्याच्यासाठी हे पुढचे काही महिने, म्हणजे आता जुलै सुरू आहे, ठीक आहे, आता नेमकी प्रिलिम्सची तारीख आपल्याला माहिती नाही समजा सध्या तरी, पण कमीत कमी पुढचे 4 महिने म्हणजे जुलै टू नोव्हेंबर, तर हा उरलेला जुलै आणि त्याच्या पुढे नोव्हेंबरपर्यंत, म्हणजे कुठले ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 4 महिन्यात तुम्ही 4ही GS जे आहेत आणि एस्सेची जी तयारी आहे ती तुम्ही कंप्लीट केलेली पाहिजे. म्हणजे हे कोणते विद्यार्थी ज्यांनी कधीच डिस्क्रिप्टिव्हची तयारी केलेली नाही, यांनी ह्या गोष्टी आता करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला GS 1 असेल, त्याच्यामधलं तुमचं हिस्ट्रीचा भाग आहे तो तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. GS 2 मध्ये पॉलिटीचा भाग आहे, तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. तर या गोष्टींपासून तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणजे लेखीची जी प्रॅक्टिस आपल्याला लागते, आता बरेच लोकांचं असं होतं यापूर्वी की ते ऑब्जेक्टिव्हची तयारी करायची, तर लेखीमध्ये शिफ्ट होण्यासाठी त्यांना थोडासा अप्रोच बदलावा लागेल. याचा अर्थ काय आहे की तुम्ही आता वाचन करताना फक्त फॅक्ट्सवर लक्ष न केंद्रित करता तुम्ही त्या टॉपिकला पूर्णपणे समजून घेणे गरजेचं आहे. आता जोही टॉपिक तुमच्यासमोर आहे, फॉर एक्झाम्पल जर 1857च्या बंडाबद्दल तुम्हाला विचारलं की त्याचा काय परिणाम झाला, तर आपल्याला त्याच्याबद्दलच्या बऱ्यापैकी ज्या फॅक्ट्स आहेत ते आपल्याला माहिती आहेत, पण त्याला उत्तराच्या याच्यामध्ये तुम्हाला कसं त्याचं रूपांतरण करता आलं पाहिजे याची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागणार आहे. तर नॉलेज तुमच्याकडे ऑलरेडी आहे, पण त्याला कशा पद्धतीने आता अप्रोच करायचं आणि कशा पद्धतीने लेखीच्या याच्यात थोडंसं आपलं स्किल वाढवायचं हे तुमच्यासाठी चॅलेंज असणार आहे. आणि त्याच्यासाठी ठरलेल्या तुमच्या जे टॉपिक्स आहेत, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल GS 1चा तुम्ही हिस्ट्री पकडला तर तुमचे जे ऑलरेडी पुस्तक आहेत ते तुम्हाला कामी येणारच आहेत. ते पुस्तकं तुम्हाला कामी येणार आहेत. फक्त प्रश्न आता तुम्हाला बघावे लागतील की या टॉपिकवर कुठले प्रश्न येणं अपेक्षित आहे. 2025चा पेपर तुम्ही चेक करू शकता. 2025चा GS 1चा पेपर तुम्ही बघा, GS 2चा बघा. त्यातल्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्याच्यावर तुम्ही अभ्यास केलेला आहे, फक्त तुम्ही लिहिलेलं नसल्यामुळे ते असं वाटतं की हे माझ्याकडनं होईल की नाही. तर 27ची तयारी लेखीच्या स्वरूपात तुम्ही करत असाल आणि आतापर्यंत लेखीचा अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला एक चांगली संधी आहे की पुढच्या काही महिन्यात तुम्ही हा सिलेबस कव्हर करू शकता. आता याच्यात अजून एक महत्त्वाचा जो पार्ट आहे तो आहे GS 4.
आता हा तुमच्यासाठी कम्प्लिटली नवा असणार आहे. एथिक्सचा जो भाग आहे हा कम्प्लिटली तुमच्यासाठी नवा असणार आहे. आणि दुसरा एक आहे एसे. तर आपल्या जुन्या सिलेबसमध्ये एसे असायचा, पण हे वेगळे एसे आहेत. आता इथे 250 मार्काला आहे, 2 एसे तुम्हाला लिहायचे असतात 125चे. तर याच्यासाठी कंटेंट जमा करणं, कन्सेप्ट क्लिअर करणं, लिहिण्यासाठी एक सराव करणं, यात तुमचा वेळ जाऊ शकतो. आणि तो वेळ तुम्ही आत्ताच देऊ शकता. या पुढच्या काही महिन्यांमध्येच तुम्ही हा वेळ देऊ शकता. याच्यामध्ये खूप सुधारणा तुमची प्रिलिम झाल्यानंतर होईल याची खात्री नाही आहे, याची फार कमी गॅरंटी आहे. ते नंतर होणं शक्य नाही. याच्यामध्ये जर जास्त बदल तुम्हाला करायचा असेल किंवा याची लेवल तुमची वाढवायची असेल, याची जी कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे, रायटिंग प्रॅक्टिस आहे, ती आताच जास्त होऊ शकते. तर 2027 तुमचं टार्गेट आहे. फोकस करा. पहिले जे मेन्स ड्रिव्हन टॉपिक्स आहेत, मेन्स ड्रिव्हन सब्जेक्ट आहेत, म्हणजे जे मेन्समध्येच येणार आहेत, एथिक्स असेल आणि एसे असेल, याला तुम्ही आपलं कॉन्टेंट बनवा. स्वतः तुम्ही टॉपिक्सचं ॲनालिसिस करा आणि लिहून काढा. ठीक आहे. तर GS4 एसे एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. GS3 मध्ये जो पार्ट आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण इकॉनॉमीचा पार्ट बनवतो, थोडा वेगळा आहे. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट असेल, इन्क्लुझिव्ह ग्रोथ असेल, किंवा त्यानंतर ॲग्रिकल्चरशी रिलेटेड जी इकॉनॉमी आहे, तर ते टॉपिकसुद्धा तुम्हाला जमायला पाहिजे. सायन्स आणि एन्व्हायरमेंट पण त्यामध्ये आहे. ठीक आहे. डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी हे थोडे नवीन सब्जेक्ट आहेत. तर ते पण तुम्ही आत्ताच करून ठेवा. प्रिलिम्सचा अभ्यास एकदा सुरू झाल्यानंतर तुम्ही यांच्याकडे मुळीच बघणार नाही. GS3चा काही भाग, 2चा जो इंटरनॅशनल रिलेशनचा भाग आहे, हा सुद्धा तुम्ही प्रिलिम्स चालू झाल्यानंतर त्याच्याकडे काही बघणार नाही. तर त्याचं एक स्वतःचं एक तुमचं बायलॅटरल रिलेशन कोणते कोणते आहेत, इंडियाचे ज्यांच्याशी बायलॅटरल रिलेशन्स आहेत आणि जे न्यूजमध्ये आहेत, त्याचं एक एक पान बनवून ठेवणे, म्हणजे एक एक पानाच्या नोट्स त्याच्या बनवून ठेवणे, आणि प्रश्नानुसार म्हणजे PYQ बघून आणि स्वतः पण प्रश्नांचं ॲनालिसिस करून आपण पण ते कसं लिहिता येईल याच्याकडे लक्ष केंद्रित करणे. तर तो पार्ट असेल. पुन्हा GS1चं जॉग्राफी तुम्ही करू शकता. जॉग्राफीचा अभ्यास आहे तर त्याचे उत्तर लिहिता तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे. आणि हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला लेक्चर्स बघणे हा एक भाग. जर पहिल्यापासून समजून घ्यायचं आहे तर स्वतःहून लेक्चर बघणे, अटेंड करणे, तुमच्या टीचर मेंटरला येऊन भेटणे, त्याच्यावर प्रश्न विचारणे, ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील क्लॅरिटीसाठी. त्यानंतर लिहिण्याच्या सरावाकडे जाणे, तिथे पण थोडंसं तुम्हाला एक हँड होल्डिंग एक्झरसाइज तिथे लागेल. तिथे तुम्हाला 0पासून तुम्हाला प्रश्न करता आले पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरा एक भाग आहे की नोट्स असणं गरजेचं आहे. आता तिथे तुमच्याकडे काही पुस्तकं अवेलेबल असतील मार्केटमधले, ते तुम्ही वापरू शकता. काही तुमच्याकडे वापरू शकता तुम्ही. आपण पण नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत. आपला GS1, 2, 3, 4चे कोर्स लवकरच सुरू होत आहेत आणि आपण त्याच्यात आपले नोट्स आपण अवेलेबल करू. म्हणजे ज्या टॉपिकचं आपलं डिस्कशन असेल त्याच्या एक कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स आपल्या त्या दिवशी आपल्याला मिळतील. आणि त्याच्याहून मग वेगवेगळी प्रश्न कशी डील करायची, म्हणजे त्याच टॉपिकला धरून तेवढंच जर का तुम्ही अभ्यास केला आणि त्या टॉपिकला धरून आपली जी एक डेप्थ आहे ती वाढवली, तर प्रश्न काही विचारला तरी तुम्ही त्याच्यावर लिहू शकता. ठीक आहे. तर ते आपण प्रोव्हाइड करणार आहोत आपल्या कोर्सेसमध्ये, ते येणारच आहे. पण पुढच्या वर्षी जर टार्गेट करायचं आहे तर हा वेळ मुळीच तुम्ही जाऊ द्यायला नको. हा वेळ खूपच इम्पॉर्टंट आहे. पुढचे काही महिने मेन्स ओरिएंटेड अभ्यास करा. काही गोष्टी ज्या प्रिलिम्समध्ये ओव्हरलॅप होतात त्याचा पण सराव तिथे तुमचा होऊन जाईल, है ना, त्याचा पण सराव तुमचा तिथल्या तिथे होऊन जाईल. ठीक आहे. तर हे पुढच्या 3-4 महिन्याचा तुमचा हा एक उपक्रम तुमचा असला पाहिजे. ही तुम्ही एक्झरसाइज तुम्ही फॉलो करा. पहिली गोष्ट म्हणजे लिहायचा जो भाग आहे की डायरेक्टली आन्सर रायटिंगकडे तुम्ही जाऊ शकत नाही. पहिले तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता इथिक्स आहे, मी इथिक्स शिकवतो, तर तुम्हाला इथिक्सचे टॉपिक माहीत पाहिजे. इथिक्सच्या टॉपिक्समधले वेगवेगळे त्याच्यात आलेल्या कॉन्सेप्ट्स माहीत पाहिजे, तुमच्याकडे डेफिनेशन पाहिजे, तुमच्याकडे एक्झाम्पल्स पाहिजे. जोपर्यंत ह्या गोष्टी तुम्ही थोडंसं फॅमिलियर होत नाही तोपर्यंत तुम्ही आन्सरकडे जाऊ शकत नाही. तर पहिले शिकण्याकडे महत्त्व द्या की मला आता हे करायचंच आहे, मला लिहायचंच आहे, तर मी पहिले त्याचं शिकून घेईल, नोट्स बनवेल, मग पाठांतर करेल, लिहेल आणि त्याच्या थ्रू माझी स्किल वाढवेल. तर हा ही पूर्ण प्रोसेस मला त्यातून करावी लागेल. ठीक आहे. त्यानंतर ज्या लोकांचा प्रिलिम्सचा थोडा इश्यू आहे, म्हणजे ज्यांनी ऑलरेडी अभ्यास करून ठेवलेला आहे, म्हणजे GS1, 2, 3, 4 ते 1-2 वर्षापासून करत होते, पण आता प्रिलिम्समध्ये त्यांना क्वालिफाय करता आलं नाही, तर तिथे त्यांनी काय करावं की आपले वीक एरियाज त्यांनी आयडेंटिफाय करावे. आता 2026चा जो पेपर आहे तिथे तुम्ही बघा की कोणत्या सब्जेक्टमध्ये तुमचा जो रेशो आहे, मार्क्स किती तुम्ही स्कोर केले, तो सगळ्यात कमी कोणत्या 2-3 सब्जेक्टमध्ये आहे ते बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरूनच लक्षात येतं की आपण कुठे मागे पडलो. शेवटी ते 5-6 प्रश्नांचा खेळ असतो.
तर ते 5-6 प्रश्न 2-3 सब्जेक्ट्समधले 2-2, 3-3 प्रश्न असे करून 9 प्रश्न होतात. ठीक आहे, म्हणजे 3-3 प्रश्न जरी पकडले तुम्ही 2-3 वीक सब्जेक्टमधले तर 9 प्रश्न होतात आणि तिथेच आपण मागे पडतो. तर वीक एरिया आपले जे आहेत ते आयडेंटिफाय करा, वीक सब्जेक्ट्स आयडेंटिफाय करा आणि त्याच्यावर काम करणं सुरू करा. जनरल सायन्स जर तुमचा वीक एरिया असेल तर त्याचं तुम्ही आतापर्यंत काय केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ॲडव्हान्स तयारी करा, जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व करा. ठीक आहे, हिस्ट्रीचा तुमचा प्रॉब्लेम असेल तर अजून तुम्ही जुने प्रश्न सॉल्व करा, त्या प्रश्नांमधून जे टॉपिक तुमच्या समोर येत आहेत त्या टॉपिक्सचं डिटेल तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे, इकॉनॉमीचा प्रॉब्लेम असेल तर इकॉनॉमीच्या अजून ज्या स्कीम्स आहेत, ज्या वेगवेगळे त्याच्यामध्ये येणारे फॅक्ट्स आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. किंवा पेपर सॉल्विंगमध्ये तुमचा काही प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष देता आलं पाहिजे. ठीक आहे, तर असे लोक जे प्रिलिम्स टार्गेट करत आहेत ते वीक एरियाज आयडेंटिफाय करणे, त्यानंतर तुमचा प्रॉब्लेम हा नॉलेजचा आहे की प्रॅक्टिसचा हे सुद्धा आयडेंटिफाय करणे. नॉलेज गॅप आहे, नॉलेज गॅप और प्रॅक्टिस डेफिसिट वगैरे आपण त्याला म्हणू शकतो, की नॉलेज आहे पण मला प्रॅक्टिस नसल्यामुळे एक्झाममध्ये येणाऱ्या गोष्टी चुकतात. हे बऱ्याच लोकांचं असतं, हा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांचा असतो. तो कशामुळे असतो की प्रॅक्टिसचा प्रॉब्लेम. प्रॅक्टिसचा प्रॉब्लेम म्हणजे काय की प्रश्न बघताना, आता प्रश्न टॉपिक कधी कधी प्रश्न बघितल्या बघितलं लक्षात हा टॉपिक तर माहिती आहे, पण माणूस काय करतो तिथे एक नवीन स्टेटमेंट आपल्याला त्यातलं दिसलं, त्याच टॉपिकचं नवीन स्टेटमेंट आपल्याला दिसतं आणि आपल्याला काय वाटतं की मी तर अभ्यास केलेला आहे, हे मला माहीत नव्हतं, आता याला मी नेमकं कसं डील करू. तर अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवर जेव्हा प्रश्न येतात तर ते कसं डील होतं ते आपण प्रॅक्टिसनीच त्याला डील करू शकतो. बऱ्याचदा प्रॅक्टिस करता करता आपल्या लक्षात यायला लागतं की एक्झामिनरने कशा पद्धतीने प्रश्न सेट केलेला आहे. तर लॅक ऑफ प्रॅक्टिस जर तुमचा असेल तर तुम्ही टेस्ट सिरीजवर जास्त भर दिला पाहिजे. तुमचा भर हा टेस्ट सिरीजवर पाहिजे. लॅक ऑफ प्रॅक्टिस जर असेल तर टेस्ट सिरीजवर भर द्या. आणि नॉलेज गॅप असेल तर मग तुम्हाला पहिले नॉलेज भरून काढावं लागेल. तुमचे सोर्सेस तुम्हाला आयडेंटिफाय करावे लागतील की जे तुम्हाला तेवढी कॉस्ट बेनिफिट रेशो तुमचा ते देत नाही आहेत तुमचे सोर्सेस. तर तुम्हाला सोर्सेस बदलावे लागतील, क्लॅरिटी वाढवावी लागेल जर नॉलेजचाच प्रॉब्लेम आहे तर. आणि बरेच लोक जे नॉलेज आहे पण प्रॅक्टिसमुळे कुठेतरी 3-4 प्रश्नांचा मार खाते तर त्यांना प्रॅक्टिस टेस्ट सिरीजनी करावी लागेल. आणि टेस्ट सिरीज ती क्वालिटी असायला हवी. क्वालिटीचा अर्थ काय आहे की 100 प्रश्न आहेत, आपल्या इथे ठरलेलं आहे की कुठल्या सेगमेंटचे काय प्रश्न येतील, पण त्या सब्जेक्टमध्ये पण एक क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस असतं. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचं एक क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आहे की या टॉपिक्सवर प्रश्न येणं अपेक्षित आहे किंवा हे टॉपिक तितके महत्त्वाचे आहेत. आता त्यामध्ये किती डिटेलमध्ये जायचं, काय करायचं हे आपल्याला आपला अभ्यास करताना कळालं पाहिजे. तर ते समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे ज्यांचा प्रॅक्टिसचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर प्रिलिम्सची तयारी करताना ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वीक एरियाज आयडेंटिफाय करा, नॉलेज डेफिसिट असेल तर ते चेक करा, प्रॅक्टिसचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्याकडे लक्ष द्या. प्रॅक्टिसशिवाय गोष्टी होणार नाहीत. तुम्ही अभ्यास किती करत असले आणि प्रॅक्टिसचा प्रॉब्लेम जर असेल तर ते तुम्हाला एक्झामच्या वेळेला तुम्हाला तिथे प्रॉब्लेम येणारच आहे. ठीक आहे, तर प्रिलिम्सला जे लोक तयारी करण्याचा विचार करताय, ज्यांना असं वाटतंय, आणि खरं सांगायचं म्हटलं तर असं काही नाही की तुम्ही प्रिलिम्सची ज्या लोकांची आता फक्त प्रिलिम्सकडे लक्ष द्यायचं आहे त्यांची खूप मेन्सची तयारी आहे. तुम्हाला एक मिडवे जर मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला, तुम्ही जर काय आन्सर रायटिंग प्रॅक्टिस केली तर तुमच्या प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुमची लेवल वाढायला लागते. कारण की लिहिण्याने माणूस समृद्ध होतो, त्याला जास्त गोष्टी लक्षात ठेवण्याची त्याची कॅपॅसिटी वाढते, त्याची क्रिटिकल थिंकिंग वाढते, त्याला प्रश्न कशा पद्धतीने फ्रेम केलेले हे प्रिलिम्समध्ये सुद्धा त्याला कळायला लागतं. तर त्याचा फायदा तिकडे होतोच. तर प्रिलिम्स आणि मेन्सचं जे इंटिग्रेटेड भाग आहे तो तुम्हाला करता आला पाहिजे. ठीक आहे, तर थोडंसं पुढचे 6-8 महिने आपले प्लॅन करा, कारण की 2027चा तुमचा अटेम्प्ट आहे MPSC राज्यसेवेचा, तर तो आतापासूनच त्याची प्लॅनिंग असायला पाहिजे. ती प्लॅनिंग तुम्ही अशी वरवर करू शकत नाही की वेळ आली तेव्हा बघतो, नाही. फार कट टू कट कॉम्पिटिशन आहे, एक एक प्रश्नावर आपली कॉम्पिटिशन आहे. यावर्षी तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच लोकांना वाटत असेल मी क्वालिफाय होईल, 10-12-15 मार्क लोकांचे कमी झाले जस्ट बिकॉज की ते प्रश्न कॅन्सल झाले वगैरे. त्याच्यासाठी 120 कसे घ्यायचे, सेफ कसं राहायचं, हे टार्गेट आपलं प्रिलिम्समध्ये असलं पाहिजे. प्रिलिम्स 120+ हा टार्गेट आपला असला पाहिजे. हे आपलं टार्गेट असलं पाहिजे की 120+ मला घ्यायचे, या सब्जेक्टमध्ये मला इतके पाहिजेच पाहिजे. ठीक आहे, तर ज्यांचा प्रिलिम्सचा इश्यू आहे त्यांनी या गोष्टींकडे लक्ष द्या. ज्यांचा मेन्स
पासून सुरुवात करायची आहे, त्यांनी ह्या ज्या मी गोष्टी बोललो त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. तर याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे तर स्ट्रॅटेजीचा पार्ट झाला, पण याच्यासोबत सोबत पण आपण आपल्या पर्सनॅलिटीकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. पर्सनॅलिटीकडे लक्ष द्यायचं म्हणजे आपल्या सवयी बदलणे, आपण कोणासोबत राहतोय हा विचार करणे, आपलं एक स्वतःचं एक रुटीन असणे, आपण काय खातोय, कसं आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीने एक अधिकाऱ्यासारखं आहे का, या गोष्टींकडे लक्ष देणे. फिजिकल आणि मेंटल हेल्थ आपली एक व्यवस्थितरित्या आपण त्याच्याकडे लक्ष देणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सक्सेसशी रिलेटेड असतात. तर त्याला आपण तितकं महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. तर सगळं हे आपण इथे या ठिकाणी बोललेलो आहे. आणि GS 1 2 3 4साठी आपल्या सुभाष अकॅडमीच्या याच्यावर कोर्सेस आपले सुरू होत आहेत. तर तुम्ही आपल्या ऑफिसच्या नंबरवर तुम्ही कॉल करून तुम्ही चौकशी करू शकता. ठीक आहे. तर 2027साठी ज्यांनाही आपला प्लॅन त्यांचा आहे, त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा ठरेल. ओके.